खालीलपैकी आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कोणती आहे? पर्याय आहेत: 1 बारमेर, 2 बिकानेर, 3 जैसलमेर आणि 4 जोधपूर. उत्तर देण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ बिकानेर ही आहे. पर्याय क्रमांक 2 बिकानेर. आशिया खंडातील कोणत्या देशाला सर्वात लांब सागरी किनारपट्टी लाभलेली आहे? पर्याय आहेत: 1 चीन, 2 भारत, 3 श्रीलंका आणि 4 पाकिस्तान. उत्तर देण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे आशिया खंडातील भारत या देशाला सर्वात लांब सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. पर्याय क्रमांक 2 भारत. आशिया खंडात टिंबटिंब हे सर्वात मोठे द्वीपकल्प आहे. पर्याय आहेत: 1 सौदी अरेबिया, 2 भारत, 3 इंडो चायना. उत्तर देण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे आशिया खंडात भारत हे सर्वात मोठे द्वीपकल्प आहे. पर्याय क्रमांक 2 भारत. दोन 2010च्या जनगणनेनुसार भारताचे साक्षरतेचे प्रमाण किती होते? पर्याय आहेत: 1 72.0%, 2 96.4%, 3 61.5% आणि 4 92.6%. उत्तर देण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 2010च्या जनगणनेनुसार भारताचे साक्षरतेचे प्रमाण 72.0% इतके होते. आर्द्रतेचे मापन सामान्यपणे टिंबटिंब अशा एककात केले जाते. पर्याय आहेत: 1 ग्रॅम प्रति घनमीटर, 2 अंश सेल्सिअस, 3 मीटर आणि 4 मिलीमीटर. उत्तर देण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे आर्द्रतेचे मापन सामान्यपणे ग्रॅम प्रति घनमीटर अशा एककात केले जाते. पर्याय क्रमांक 1 ग्रॅम प्रति घनमीटर. आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे किती कोटी वर्षापूर्वी झाली? पर्याय आहेत: 1 560, 2 260, 3 360 आणि 4 460. उत्तर देण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता.
उत्तर आहे आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे 460 कोटी वर्षापूर्वी झाली. आफ्रिकेच्या पूर्व आणि आशियाच्या दक्षिण सरहद्दीला टिंबटिंब महासागर स्पर्श करतो. पर्याय आहेत: 1. दक्षिण अटलांटिक महासागर, 2. उत्तर अटलांटिक महासागर, 3. पॅसिफिक महासागर आणि 4. हिंदी महासागर. उत्तर देण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे आफ्रिकेच्या पूर्व आणि आशियाच्या दक्षिण सरहद्दीला हिंदी महासागर स्पर्श करतो. पर्याय क्रमांक 4. हिंदी महासागर. टिंबटिंब ही तिबेटची राजधानी आहे. पर्याय आहेत: 1. बीजिंग, 2. काठमांडू, 3. लासा, 4. कोलंबो. उत्तर देण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. लासा ही तिबेटची राजधानी आहे. पर्याय क्रमांक 3. लासा. खालीलपैकी कोणता वजन घटणारा कच्चा माल आहे? पर्याय आहे: 1. ऊस, 2. कापूस, 3. लोकर, 4. रेशीम. उत्तर देण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे ऊस हा वजन घटणारा कच्चा माल आहे. पर्याय क्रमांक 1. ऊस. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? पर्याय आहेत: 1. डिसेंबर 1951, 2. डिसेंबर 1952, 3. डिसेंबर 1953 आणि 4. डिसेंबर 1954. उत्तर देण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे डिसेंबर 1953 मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली. पर्याय क्रमांक 3. डिसेंबर 1953.